नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले नुकसान भरपाई का जमा झाली नाही, येथे नीट पहा. धाराशिव जिल्ह्यातील 7,64,127 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीतील नुकसानीपोटी 1,519 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. परंतु DBT फार्मर ID की KYC अशा बाबींमुळे आत्तापर्यंत 3.5 लाख शेतकऱ्यांना 409 कोटी रुपयांचीच भरपाई मिळालेली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही, त्याचे मूळ कारण काय, हे आता स्वतःच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाने त्या याद्या तलाठ्यांच्या मोबाईलवर पाठवलेल्या आहेत. अतिवृष्टी आणि सीना नदीचा पूर, सततचा पाऊस यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठा फटका सोसावा लागला. राज्य सरकारने तातडीने पंचनामे अहवाल मागून मदतीची रक्कम देखील वितरित केली आहे. तरीही अजूनही जिल्ह्यातील 4,26,078 शेतकऱ्यांची 1,110 कोटींची भरपाई प्रलंबित आहे. गावातील शेजारील शेतकऱ्याला किंवा घरातील एखाद्या सदस्यास मदतीची रक्कम आली की दुसरा शेतकरी तलाठ्यांना थेट फोन लावतो आहे. दररोज शेकडो फोन तलाठ्यांना घ्यावे लागत आहेत. काहीजण तहसीलदारांना संपर्क साधत आहेत आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या मदतीची सद्यस्थिती स्वतःच्या मोबाईलवर पाहता यावी म्हणून मंडलनिहाय ऑनलाईन याद्या काढण्यात आलेल्या आहेत. यावर शेतकऱ्यांचा VK क्रमांक टाकून सर्च केल्यास त्या शेतकऱ्याला भरपाई का मिळाली नाही याचे उत्तर मिळणार आहे. त्या ठिकाणी बँक खाते क्रमांक, मदतीची रक्कम आणि प्रलंबित राहण्याचे नेमके कारण देखील पाहता येणार आहे. शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे ते पाहण्यासाठी खालील लिंकला टच करावं लागेल. पेमेंट स्टेटस येथे यावर आपला VK ID तथा क्रमांक टाकल्यास आपल्याला नुकसान भरपाई किती मिळाली, का मिळाली नाही, कोणत्या बँक खात्यात जमा झाली हे पाहता येणार आहे. कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.